अरे माफ करा जरा, काय जरा थोडस गडबड झाली. बरं ते ठीक आहे सगळं. पत्रिका व्यवहार करणारा माणूस आहे मी, डॉक्युमेंट एकदम रेडीच ठेवत असतोय. ही या पत्रिका. उत्तम. अशी पत्रिका मी कधी बघितलीच नाहीये. मी तर म्हणेन अगदी सोन्यासारखी पत्रिका आहे. अरे काय सांगतोस? उत्तम पत्रिका? पण असं कसं? म्हणजे यांनी नक्की तायडीचीच पत्रिका दिली आहे ना? ही मुलगी आपल्या घरात आली तर आपल्या घरात कसलीच कमतरता राहणार नाही. अरे संपत, मुलगी नव्हे, लक्ष्मी आहे, लक्ष्मी. एखादा चांगला मुहूर्त बघून उडवून टाकूया बार लवकर. म्हणजे 100 नंबरी सोनच मिळालं म्हणायचं आम्हाला. काय बोलायचं, असं म्हणजे देवाचीच कृपा म्हणायची. चला मग संपतराव, पुढचं सगळं बोलणं करून टाकू. काय होईन बाई. कसं करायचं रे थंडर? कशाचं? मला पण बघण्याचा कार्यक्रम करायचा. साडीत काही दिसत होती तुझी वहिनी. लाजवाब. थंडर, माईंना घेऊन जाऊ का त्यांच्या घरला डायरेक्ट मागणी घालायला? हा नाही म्हणजे तू बस पाव खात, मी तिच्याकडे बघत बस. माई त्यांना प्रश्न विचारतील, वय दे तुझं नाव काय? त्या म्हणतील लाजून वय दे. काय परफेक्ट सीन दिसतोय रे मला. थंड, तुझी वहिनी म्हणजे एकदम मॅरेज मटेरियल आहे रे. हा बघण्याचा कार्यक्रम करायला लागतो. थंडर, एक काम कर, तू पाव्याची ऑर्डर दे. अयो राम. काय बघण्याचा कार्यक्रम नुसता पोव्यानं होत नाही. त्याला एक प्रोसिजर आहे, सिस्टीम आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय? काय आहे या बघायच्या कार्यक्रमाला की एक वेळ पोरगा पोरगी आई बाप कुणी नसले तरी चालेल, पण मध्यस्थ लागतोय. हा, यो मध्यस्थ तुमचं स्थळ त्यांच्या घरी घेऊन जाणार आणि त्यांचं स्थळ माई साहेबांच्याकडे घेऊन येणार. मग तो दोन्हीकडची बोलणी करून घेणार, त्यांच्याकडनं होकार येणार, मग माई साहेब होकार देणार. मग तुमच्या प्रेमाची फाईल कुठं पुढं सरकणार. यो मध्यस्थ शोधायला पाहिजे. पण हे मध्यस्थ शोधायचं कुठं? हे काय रे, कोणाला पण उभं करू एवढं काय त्यात? थंडर, आता ही दुरी सहन नाही होती रे. आणि आता त्याने इशारा दिलाय म्हणजे तिचं आणि माझं लगीन होणार, 100% होणार. हा नाही बरोबर आहे ते, पण तिथं पण एक मध्यस्थ असतो. आता ते आणि काय? पत्रिका. हा, वर पत्रिकेत ग्रह तारे गुण जुळायला पाहिजेत, मग गाडी पुढे सरकणार. कशी जुळणार? जुळणार.
जुळणार. गुण ग्रह तारे सगळं जुळणार. एवढा स्ट्रॉंग इशाराच दिलाय त्यानं. प्रेमात आणि युद्धात सगळं काही फेर असते, बरोबर ना? हा पत्रिकेचं काय घेऊन बसलाय? आज दिलाचं मॅटर आहे थंडर, दिलाचा. करू मॅनेज. ए वैदे, आता फक्त तू आणि तूच. ए थंडर, बँडवाल्याला बोलव. ताडे ताडे अगं पोरी, नशीबच काढलंस की तू. और काय भारी सासूर भेटलंय तुला. शेत जमीन जुमला समजा कसा वर्गतचा कार्यक्रम झालाय का पोरी. ए सुमन, अरे ते काय वाचत बसली? तूच मुहूर्त काढते का काय आता त्याच्या लग्नाचा? हो पण ही पत्रिका तायडीची वाटत नाही. मग आई तुझी एक याक्कल. हो, आपल्या तायडीच्या पत्रिकेत मंगळ आहे. बघा दिया, हटा दिया मंगळ को इस धनाजीने. अहो पण ही पत्रिका खोटी आहे. हीच खरी पत्रिका आहे. नवीन करून घेतली. नवीन गुरुजी, नवीन पत्रिका. काय फरक पडतो? पोरीचं लग्न जुळणं महत्वाचं आहे असं वाटत नाही का तुला? पप्पा, तुम्ही ताईची खोटी पत्रिका बनवून घेतली? सुमन, तिला सांग तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेव म्हणावं. कधीतरी कोणाला जर सत्य कळलं तर काय बोलतील ते? जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या, पुढचं पुढं. तुम्ही ध्यानात ठेवा, तिची खरी जन्मतारीख आणि खरी जन्म वेळ तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, समोरच्यांना माहिती आहे का? आहे ना? हा. पोरीच्या लग्नाचे लाडू खायचेत ना? मग आनंद नाही झाला का तुला? नाही झाला? नाही म्हणजे झालाय. झालाय ना? मग तो चेहरा आहे ना, तो ठेवा जरा हसरा. आणि बाकी सगळं इसरा. लय विचार करूनच निर्णय घेतलाय मी. आणि धनाजीचा निर्णय कधीच वेस्ट जात नसतो. अरे माझी पोरगी, तिचं लग्न जमलं का बाई, आता मजा आहे एका पोरीच्या. विजयदा, लोक प्रेमात आंधळी होत्यात हे ऐकलं होतं, पण आज याची डोळा याची देहा पाहायला मिळाली मला. हो वहिनी, तुम्ही तरी लवकर या आणि आमच्या तेजादासनी दर्शन द्या. द्या लवकर. दादा आहेत ना? दादा नाही आहेत. का? कुठं बाहेर गेलेत का? बाहेर म्हणजे अजून आलेच नाहीत. अजून आले नाही? इतक्या वेळ काय करतायत बाहेर? आणि कशासाठी? किती वेळ अजून असं वाट बघायचं?
वाट बघून बघून आंबाला झाले, 2 शिट्ट्या झाल्या तर माझी इडली होईल. आंबुदी थंडर, जोवर तिची झलक मिळत नाही तोवर यो तेजा पलक झपकणार नाही. तेव्हा त्या येणार आणि दर्शन देणार. पप्पांनी हे बरोबर नाही केलं. पत्रिकाच बदलून टाकली. फक्त पत्रिका बदलली आहे ना, तसंही त्यात मंगळ का पिंगळ होतच. गप्पू, जन्मवेळ पण बदलली ना. जन्मवेळ कोणाला माहित असते. हे बघ, जन्मतारीख पण बदलली. आता जन्मतारीख बदलली म्हणजे आधार कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट सगळ्या डॉक्युमेंट्सवरच्या तारखा बदलायला लागल्या. ताई डोंट वरी, आपले पप्पा सगळ्या डॉक्युमेंट्समधल्या सगळ्या तारखा बदलतील. तर आपले पप्पा आई आणि मुलगी सुद्धा बदलते. हो, माझ्याच्याने नाही होणार ग अशी खोट्याने सुरुवात. म्हणजे पत्रिकेत मंगळ आहे तर आहे ना, तो पत्रिकेत मंगळ असणं नसणं मला नाही फरक पडत. म्हणजे समोरच्याला पडत असेल तर त्याला खरं कळलं पाहिजे ना. हे असं खोटं नाटं बोलून संसाराला सुरुवात करणं मला नाही जमणार ग. हे दादा, तुम्ही ज्या खिडकीकडे डोळं दुर्बिणीसारखं लावून बसलाय ती त्यांचीच खोली आहे कशावर? त्यांचीच आहे, 100% त्यांचीच आहे. I'm so proud of you. अगं मला हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. नाही बोलायचं आपण खोटं, काय ते खरं सांगून टाकायचं. कसं? हे नाही, पण पप्पांना खरं कळलं तर? पप्पांना कशाला खरं सांगायचंय? त्यांना सगळं खरं माहिती आहे. ते खरं लपवत आहेत. मुलाकडच्यांना खरं सांगायचंय ना. आपण तुझी पत्रिका डायरेक्ट मुलाकडे पोचवायची. तू ताई बिडीस का? त्याआधी मला सांग, तुला खरंच तो मुलगा आवडलाय का? फक्त दिसण्यावरनं वगैरे नाही, त्याच्या बोलण्यावरनं, वागण्यावरनं. तुला जेन्युइनली वाटतंय का तू त्याच्यासोबत तुझी लाईफ स्पेंड करू शकतेस? अगं असं कसं सांगू? घाटीपिटी झालं तरच ओळख होईल ना. पण मला सुरुवात खोट्याने नाही करायची. मग खरं सांगायचं पक्क कर. मग झालं तर त्या मुलाकडे तुझी पत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी माझी. दे पत्रिका, दे. ते काय दे? पत्रिका पप्पांच्या खोलीत आहेत, त्यांच्या लॉकरमध्ये असतील. गप्पू, ठीक आहे. ठीक आहे. काय ठीक आहे? काय कसं करणार? तुला माझी सर्विस अजून माहित नाही. किसी को कानो कान खबर भी नहीं होगी आणि पत्रिका मुलाकडे पोचलेली असेल. डोंट वरी. पुन्हा ऐक तू माझं. पप्पांना कळलं ना तू अगं. जेवली नाही तू? लाव की जोर. माई साहेब, एक आनंदाची बातमी आहे. ते आपले क्रीडा मंत्री नाहीत का, आबासाहेब धायगुडे, ते स्वतः कार्यक्रमाला आपल्या उपस्थित राहणार आहेत. हे आताच पेनशी बोलणं झालं त्यांच्या. चांगलंय. जालिंदर, दिवसभरात एक तरी बरी बातमी ऐकायला मिळाली. आणि पार्टीतल्या बाकीच्या मेंबरचं काय?
आता बाकीच्या मेंबरचं काय हो, आपले आबासाहेब पॉलिटिकल गोळाची ढेप आहेत आपल्या एरियातली. बाकीची मुंगळी कशी पटापट येतात तशी येतील बघा, आमंत्रण न देता. म्हणजे दिलंय मी आमंत्रण, पोचवलंय सगळ्यांना, काय टेन्शन नाही. तयारी? हा, ही गोष्ट विशेष आहे बरं का. स्वतः तेज प्रताप यांनी जातीनं लक्ष घातलंय. तुम्हाला सांगतो, या रमावतीमध्ये की न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम होणार आहे. तुफान गर्दी होणार आहे. हा, आणि यातून आपल्याला जे साधायचं आहे ते करेक्ट साधलं जाणार आहे. तेज प्रतापचं सगळं चांगलं आहे हो, फक्त असा का वागला हेच कळत नाही बघा. याच बाबतीत मला एक बोलायचं होतं तुमच्याशी. जातो. पोरींवर हल्ला करणाऱ्यांमध्ये तेज प्रताप नव्हतेच. त्यांनी त्या पोरांचा आळ स्वतःवर घेतला. पोरं चिडली होती ती एका पोरीमुळं. म्हणजे एकूण हे प्रकरण कुठं सुरू झालं माहितीये का? त्या पोरगीनं तुमच्या होर्डिंगचा अपमान केला म्हणून. आता मी माहिती काढली, म्हणजे टीम बाहेरची आहे पण पोरगी स्थानिक आहे. आपल्या रमावतीची? कोण? हा, म्हणजे तो एक एजंट आहे, जमिनीचा व्यवहार करतो. त्याचं नाव आहे धनाजी जगताप. हा, मधल्या आळीत राहतोय तो. त्याची पोरगी आहे ती. नाव वैदेही जगताप. चांगलं. त्या पोरीचं नाव पक्क ध्यानात ठेवते आता. या. हो. म्हणजे चूक त्या पोरीची, भोगावं लागलं माझ्या लेकराला. आली. बघितलं, माझा अंदाज कधी चुकत नाही. घर तेच, खोली त्याची, तरी पण स्वतःच्याच घरात चोरासारखा असेल. चोरच आहे ती. गाडीत चोरले तिने माझे.
मी ते आई पप्पा. काय आई काय भांडी चांदीची भांडी ठेवली आहेत ना तिकडे. आपल्या घरी आता कार्यक्रम होत राहतील. मग आईने सांगितलं होतं की भांडी पॉलिश करायची आहेत की नाही ते चेक करायला सांगितलं होतं. काय पॉलिश करायची गरज नाही. लिंबू मीठ लावून नीट घासा. चांदीची भांडी चांगली चमकतात. कळलं ना? माझ्याकडे वेस्ट घालायला पैसे नाहीये. कळलं का? निघ. ते जरा तुम्ही म्हणला ही तुमच्या लैलाची खोली, पण निघाली लैलाच्या पप्पाची खोली. पण थंडर, तुझी वहिनी साहेब पप्पांच्या खोलीतल्या कपाटातनं काय घेत होत्या? विचार करण्यासारखं आहे. पत्रिका मिळाली का? पप्पांनी बघितलं नाही ना तुला? मला बघितलं पण पत्रिकेला नाही बघितलं. गप्पू नको नको ऐक ऐक. ए बाळा ऐक ना. प्लॅन कॅन्सल करून टाक. तुझा पत्रिका ठेवून बाबांना कळलं नाही. एकदा लढाई घेतली की माघारी नाही जायचं. नको. आता ही पत्रिका तिथे कशी पोचवायची ते मी बघते. ऐक नाही. मी बघते म्हणजे तू तू कशाला चाललीस? तू तू नको जाऊस. तू एक काम कर. तू फोटो काढ आणि त्यांना फोटो पाठवून दे ना. पाठवते. हां. आणि त्यांनी फोन ट्रेस केला तर? का डोकं चालवते? रेश्माला सांगणार. अगं हे तुला कळतं का? तू रेश्माला सांगितलं तुझी मैत्रीण आहे. मग तर बाबांना कळणार. रेश्मा का स्वतः जाईल? पोस्टाने पाठवेल, कुरिअर करेल, काहीतरी मॅनेज करेल. नको काळजी करूस. मला जो प्रश्न पडलाय तोच तुला पडलाय काय? वय माणूस स्वतःच्या घरात चोरी का करत? पैशांसाठी? दागिने नाही वाटत. काय बोलतोस?